मोरया. मित्रांनो, मोरया गोसावींच्या पदस्पर्शाने शेतकऱ्याची नापीक जमीन सुपीक झाली आणि त्याची गरिबी, दारिद्र्य दूर झालं. इथपर्यंतचा कथाभाग आपण मागील भागात ऐकला. आता मोरया गोसावींच्या तोंडून जे काही बोलले जात होते ते खरे ठरू लागले. त्यांचे दर्शनासाठी लांबून लांबून येणाऱ्या लोकांची गर्दी आता वाढू लागली. त्यामुळे मोरया अस्वस्थ झाले. दर्शनासाठी सदा सर्व काळ अवतीभोवती माणसांचा घोळका असल्याने साधनेत व्यत्यय येऊ लागला. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या अडचणी, समस्या, गाऱ्हाणे वेगवेगळे असायचे. ते ऐकणं भाग होतं, अडचणी सोडवणं गरजेचं होतं. पण त्यामुळे पूजा अर्चा कधी करायची हा मोठा प्रश्न होता. सिद्धीतही आता बाधा येऊ लागली आणि मनात विचार पक्का केला आणि एक दिवस अचानक मोरया कोणालाही न सांगता बेपत्ता झाले. कधी गेले, कुठे गेले कोणालाही कळले नाही. मोरया गोसावी ताथवड्याहून बेपत्ता झाल्यानंतर चिंचवडजवळील थेरगावच्या जंगलात पवना नदीकाठी येऊन राहिले. या जंगलात एक छोटंसं किवजाई देवीचं देऊळ होतं. परिसर अगदी एकांत, त्यामुळे स्नानसंध्या, ध्यानधारणा, उपासना यात अखंड मग्न राहण्यात वर्षामागून वर्षे जात होती. पण म्हणतात ना चाफ्याचा सुगंध लपू म्हटलं तरी लपवता येत नाही. मोरया गोसावी जंगलात राहिले पण त्यांची कीर्ती आजूबाजूच्या गावात पसरली. कोणी अवलिया किवजाईच्या देवळात आलाय ही बातमी हा म्हणता सर्व दूर पसरली. सारे रस्ते लोकांनी भरभरून किवजाईच्या देवळाकडे धावू लागले. त्यांचं दुःख मोरया दूर करू लागले. एकदा मोरया गोसावी देवळातील अनुष्ठान संपवून श्रींच्या धुपारतीसाठी विस्तव आणण्यासाठी म्हणून जवळ असलेल्या पवारांच्या झोपडीत गेले. घरातील सर्व मंडळी रानात गेली होती. घरात फक्त पवारांची अंध मुलगी होती. मोरया झोपडीपाशी आले आणि मुलीजवळ विस्तव मागितला. ती म्हणाली, महाराज मी आंधळी आहे, मी विस्तव कसा देऊ? थोडा वेळ थांबा, शेतातून आई आली की ती विस्तव देईन. ती मुलगी अंध असल्याचे पाहून मोरयांना खूप दुःख झाले. मोरया तिला म्हणाले, मुली अगं तूच उठ आणि विस्तव आणून दे, मयुरेश्वराच्या कृपेने तिला दिसू लागेल. मुलगी उठली, चाचपडत जाऊ लागली, पण काय चमत्कार पहा, तिला आता स्पष्ट दिसू लागले. तिने मोरयांना विस्तव आणून दिला आणि आनंदाने रडता रडता तिने मोरयांचे पाय घट्ट धरले. ती मोरयांना म्हणाली, महाराज तुम्ही माझ्यावर खूप उपकार केलेत, मी आता तुमची काय सेवा करू ते सांगा. तेव्हा मोरया म्हणतात, बाळ तू माझी सेवा करू नकोस, ज्या मयुरेश्वराच्या कृपेने तुला दृष्टी मिळाली त्याची सेवा कर, त्याची भक्ती कर. मित्रांनो, मोरया गोसावींनी अंध मुलीला दृष्टी दिल्याची बातमी वेगाने चिंचवड परिसरात पसरली. त्याच परिसरात एक अंध सुभेदार राहत होता. बऱ्याच वर्षाच्या नोकरीनंतर अचानक त्याची दृष्टी गेली होती आणि तो परस्वाधीन बनला होता. मोरया गोसावींनी अंध मुलीला दृष्टी दिल्याचे ऐकल्यापासून सुभेदाराला मोरयांच्या भेटीची ओढ लागली. भक्तिभावाने तो मोरयांकडे आला. मोरयांचे पाय घट्ट धरले आणि त्यांना शरण जाऊन दृष्टी देण्यासाठी विनंती केली. त्याच्या भक्तीने मोरया प्रसन्न झाले. मोरयांना त्याची दया आली. मोरया सुभेदाराला म्हणाले, अरे तू माझे आधी पाय सोड, म्हणजे लगेच तुला दृष्टी येईल. आणि काय आश्चर्य पहा, सुभेदाराने मोरयांचे पाय सोडताच त्याला स्वच्छ दिसू लागले. सुभेदाराला खूप आनंद झाला. सुभेदार मोरया गोसावींना म्हणाला,
महाराज, आपण माझ्यावर खूप उपकार केलेत, काहीतरी सेवा मला सांगा. यावर मोराया गोसावी म्हणतात, माझी सेवा करू नकोस, माझी सेवा नको करूस. माझ्या मयुरेश्वराचे अखंड चिंतन कर, त्याची सेवा कर, हीच माझी सेवा समज. मित्रांनो, आजच्या चरित्र कथेचा भाग इथेच थांबवतो. श्री मोरया गोसावींनी अजूनही कोणकोणते चमत्कार केले ती चरित्रकथा भाग 9 मध्ये ऐकूया. जय गजानन. मोरया.